सरकारनं आता गुलालाचा अवमान करू नये आणि वारंवार आम्हाला उपोषण आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका अशी मागणी जरांगे पाटलांच्या वडिलांनीही केली आहे। काय सांगाल पाटील, सरकारने मागणी पूर्ण केलेली, काय सांगाल तुम्ही? सरकारने केलेली ना मागणी पूर्ण। आता काय नाही राहिलं त्यांच्याकडे, आपलं त्यांनी चांगलं केलं आपलं विषय। काय वाटतंय तुम्हाला? आता काय वाटतंय लेखाबद्दल, काय वाटतंय, काय बोलायला काय नाही, तुम्हाला आनंद झाला, आम्हाला आनंद झाला, मंत्रिमंडळाला आनंद झाला। पुन्हा का गुलालाचा यायची माळाच गुलालाच उधळली तर राहू नका, अपमान करू नका, अपमान करणार बी नाही ते। आता शिंदे साहेबने शपथ खाल्लेली याची शिवाजी महाराजाची, त्याने बरोबर पूर्ण काम केलं ना। हा, जनतेला खुश केलं, उपोषण करून देत नव्हतं ना मी, त्याच्यामुळे ते एकूण यायचंच नाही म्हणलं। समाजासाठी सगळं त्यांनी म्हणायचा आता बघ तुम्ही होते मायबाप, पण आता जनता मायबाप आहे। हा, आता तुम्ही मध्ये बोलायचंच नाही, बोलायचंच बंद केलं। पण तुमच्या लेखाने मोठं नाव केलं, मोठं म्हणजे जनतेचं कल्याण झालं। काय कसा अभिमान वाटतो तुम्हाला? त्याचं तर आहेच, पण जगाचं कल्याण असं मराठ्याचं कल्याण झालं की तुम्हाला सांगतो कोणीच पुसत नव्हतं, यांना लय टाइम आता मोठा भारी। हा, पण ते सरकारने दगा फटका करून याबद्दल काय बोलणार? काही दागा फटका करीत नाहीत, काही करीत नाहीत। त्यांना काय अडचण नाही का यायची? हा, मराठी काय मेले काय सगळेच, मग त्यांना पुन्हा नाही जाता यायचं का तिथं? मग तर येणारच नाहीत माघारी, असं आहे ना ते। आता दागा फटका नाही करायचा। तर आपण बघतोय जरांगेंच्या वडिलांनी यावेळेस मुलावर अभिमान असल्याचं म्हटलेलं आहे। समाजासाठी एक मोठं काम होतं असं देखील यावेळेस जरांगे पाटलांच्या वडिलांनी म्हटलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।